इथनं माझी सुरुवात. आता कशी नोकरी करणार आहे मी? काय झालं? कशाला चिडचिड करताय? कपडेच पसंत पडत नव्हते. आता चांगले कपडे घातले नाही तर नोकरी कशी मिळेल? अहो, कपड्यांवर काही नसतं. तुमचं काम एकदा का त्यांना आवडलं ना की नोकरी तुम्हाला मिळणारच समजा. बरं, एक गोष्ट मला खरं खरं सांगा, इतके दिवस नोकरीचा विषय जरी निघाला तरी अंगावरनं पाल झटकून द्यावी तसा तुम्ही तो विषय झटकून द्यायचा. मग आता तुम्हाला नोकरी करावीशी का वाटली? ते आपलं घरातलं कोणी ना कोणी काम करणं गरजेचं आहे ना, म्हणून. आणि तू घरचं काम करायचीस, बाहेरचं काम करायचीस, आपल्या घरासाठी किती कष्ट घेत होतीस. तुझा हाल झाला मला बघवत नव्हतं. खरंच? खरंच. म्हणजे बघ की, मी स्वतःला म्हटलं की नवरा असताना बायकोला काम करावं लागते. कसं वाटते ते? आणि धनू, तुझ्या त्या साहेबांना तुला असं तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकलं ना, मला नाही पटलं ते. बघ, कसं का असं ना, मी तुझा नवरा आहे. आपल्या घराला पैशाची गरज असताना मी असं घरात शांतपणे बसून राहणं मला नाही पटत ते. आता तुझी सगळ्या घरच्याची जबाबदारी माझ्यावर आहे ना, म्हणून मी निर्णय घेतला नोकरी करायचा. तुम्ही खरंच समजांचा इतका विचार केला? हा, मग आता तू, हे घर माझी जबाबदारी आहे ना. हो, तुमचं हे बदललेलं रूप ना मला लय आवडलंय. बघ, थांबा. हा, तुम्ही हा शर्ट घाला, मस्त दिसत. खरंच? थांबा. धनुची चॉईस आहे ती, 1 नंबरच असते. आता तुमच्याकडेच बघा की. चला, झाक झालं. सावकाश. हळू हळू. बरं का सुनबाई, आपल्या घरात जे 2-2 छोटे छोटे पाहुणे येणार आहेत की नाही, त्यांच्या खुशालीसाठी आम्ही हे प्रसाद वाटप ठेवलेले. आणि तुम्हाला मुद्दाम घेऊन आलोय, म्हणजे कसं यांच्या आशीर्वाद डायरेक्ट आमच्या नातवांना मिळतील बा. चल छत्री. तेजू, गोरगरिबांचा आशीर्वाद मिळालेला कधी बी उपयोगाला येते ती बघ. आणि काय बाबा, उद्या कुणाचं तरी ढवाळ जेवण हाय. ही चेहऱ्यावरची लाली त्याच्या पायीच हाय वाटतं. काय ग आत्या, तुझं काहीतरीच आपलं. अगं तेजू, ह्यो समदा आनंद साजरा करून घे बघ. अगं, बायपणाचा उत्सवच म्हणायचा बघ ह्यो. आणि होय, आता उद्या तुला ढवाळ जेवणाला का नाही माहेरावरनं आलेली हिरवी गार साडी नेसावं लागल. ती बी येईल बघ आता. हा, दादाने आतापर्यंत साडी खरेदी पण केली असेल. माझं एक काम कर, मला नाही माहित सूर्या मला तेजूच्या डोळ्या जेवणाला घरात येऊ देईल का नाही, पण ही साडी तेजू पोटूशी आहे कळलं तेव्हाच घेतली होती. ही साडी तेवढी तेजूकडे पोच कर. आई, ही साडी तुम्हीच तेजूला दिली असती तर. नाही ना, मला नाही माहित सूर्या मला ही साडी तेजूला देऊ देईल का, पण माझ्या तेजूला तिच्या आईचं देणं मिळालं पाहिजे एवढंच वाटतं बघ. मला कळतंय तू आता घरदार सोडून डॉक्टरकीच्या मागं लागलीस, पण वाईज वेळ मिळाला तर माझ्या तेजूची काळजी घे आणि तेजूचं डोळ्याला जेवण चांगलं कर. मला लई करायचं होतं ग तेजूचं, पण मला जमल असं वाटत नाही आता. किमान तुला वेळ मिळत असेल तर घे माझ्या तेजूची काळजी. हे, ही साडी माझ्या तेजूला दे. आई, मला माहितीये तुमच्या मनात माझ्याबद्दल राग आहे, पण तो लवकरात लवकर जावा म्हणून मी नक्की प्रयत्न करेन. आणि ही फक्त साडी नाहीये, एका आईने आपल्या लेकीसाठी दिलेली मायेची झूल आहे, तिचा आशीर्वाद आहे हा. आई, मी ना तुम्हाला वचन देते, तेजू तिच्या डोळ्या जेवणात हीच साडी नेसेल. पुण्याचं काम करतोयस, तुझ्या घराची आता भरभराट होणार आहे. दोन्ही हातांनी आनंदाची उधळण होणार आहे.
म्हणजे सगळं आमच्या मनासारखं होणार असंच म्हणायचं ना तुम्हाला. मनाचा ताबा कुणाजवळ आहे? मन कुठेही भरकटतं आणि काही मागतं. पर देवाला तुझ्या घराची काळजी आहे. तुमच्या घरात तिचा वास आहे आणि लवकरच सोन्याच्या पावलांनी ती तुमच्या घरात येणार आहे आणि लक्ष्मीचा आवाज तुमच्या घरात घुमणार आहे आणि ती तिचं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणार आहे. म्हणजे आम्हाला कळलं नाही. सरस्वतीच्या हाताला लक्ष्मीची साथ आहे. एक अंधाराला प्रकाश तर दुसरी ज्ञानाची वात आहे. मंगल संकेत आहे हा. घरात पहिली बेटी धनाची पेटी घेऊन येणार आहे आणि तिच्या जोडीला सरस्वती सुद्धा विराजमान होणार आहे. तुझ्या सुनबाईच्या चेहऱ्यावर तेज आहे, कारण तिच्या पोटी लक्ष्मी आणि सरस्वती येणार आहे. तिचं गुण घेऊन तिचीच सावली घरात येणार आहे. ए, काय पण बडबड नकोस. आम्हाला चांगलं माहिती आमच्या घरात 2-2 नातू जन्माला येणार आहेत. हा, नको नुसत्या भ्रमात राहूस. सगळं त्या देवी आईच्या मनात आहे तसंच होणार. तू तिच्या परीस मोठा आहेस का? तिचा प्रसाद नाही म्हणू नकोस. जे मिळालंय नतमस्तक होऊन स्वीकार कर. आयुष्य आनंदात जाईल आणि जर तो प्रसाद स्वीकारला नाहीस तर